समोर येते। नवी मुंबईमधून नवी मुंबईतील तुर्भेमध्ये तणावाची परिस्थिती बघायला मिळते। महिलेची हत्या करून अंगावरचं सोनं लुटून आरोपी फरार झालेत। नागरिकांनी आक्रमक होत हा रस्ता अडवला। पोलिसांनी कारवाई न केल्यानं तुर्भेमधील नागरिक प्रचंड आक्रमक झालेत। नवी मुंबईमधल्या तुर्भेमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। महिलेची हत्या करून तिच्या अंगावरचं सोनं लुटून आरोपी फरार झालेत। पोलिसांनी 24 तास उलटूनही कोणतीही कारवाई केली नसल्यानं तुर्भेमधील नागरिक आक्रमक झालेत। आक्रमक नागरिकांनी रस्ताही अडवला होता। पोलिसांनी हस्तक्षेप करून समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीला अटक करा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली। आणि याच ठिकाणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। बघूयात। तुर्भेमध्ये एका महिलेची हत्या झाल्याच्या नंतर आता आपण बघत असाल मुस्लिम समाज जो आहे तो 24 तास उलटून गेल्यामुळे आरोपी जे आहेत ते अरेस्ट झालेले, अटक झालेले आहेत। त्यामुळे आपण बघत असाल मुस्लिम समाज जो आहे रस्त्यावर उतरलेला आहे। तुर्भेतील हा जो ठाणे बेलापूर महामार्ग आहे तो रोखून धरण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आरोपी अजूनही अटक झाले नसल्यामुळे आम्हाला स्टँड घ्यावा लागला अशा प्रकारचं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे। एका महिलेचा निर्गुण खून करण्यात आला, तिला कदाचित गळा दाबून मारण्यात आला आणि काही अंगावर सोनं होतं ते तिच्यावर हुसकावून करण्यात आलं आणि त्यामुळे 24 तास उलटून अजूनही आरोपीला अटक झाली नाहीये। पोलीस नक्की काय करतात यामुळे आता जो मुस्लिम समाज आहे इथला तुर्भेतला तो संपूर्णपणे रस्त्यावर आपण बघत दोन्ही बाजूचे जे आहेत ते रस्ते आहेत या ठिकाणी अडवलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघत असाल जे नागरिक आहेत, मुस्लिम समाजाचे नागरिक आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। जोपर्यंत आरोपीला अटक होत नाहीये, जोपर्यंत कारवाई होत नाहीये, तोपर्यंत आम्ही तो हलणार नाही अशा प्रकारचा इशारा जे आहेत ते या ठिकाणी देत आहेत। पूर्ण दोन्ही दुतर्फा रस्त्याची दुतर्फा या ठिकाणी वाहने या ठिकाणी आपण बघत आहात हे थांबलेले आहेत आणि पोलीस या ठिकाणी आता आहेत ते समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कोणत्याही क्षणी या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक आहेत ते आता हलायला तयार नाही आहेत। या ठिकाणी आपण बघत असाल काही वेळामध्ये एसीपी डीसीपी येणार आहेत। या ठिकाणी आपण बघत असाल स्थानिक नगरसेवक आहेत कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी हेही या मुस्लिम समाजाच्या नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र जोपर्यंत आरोपीला अटक होत नाहीये तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून कदापि हलणार नाही अशा प्रकारचा थेट इशारा जो आहे मुस्लिम समाजाकडून दिलाय। त्यामुळे वातावरण जे आहे अत्यंत तंग झालेलं आहे। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।